चित्र आपण बघितलं तर एकूण 731 ठिकाणचे जे कल दिसत आहेत त्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय 208 जागांसह. शिवसेनेने जिंकल्यात 120 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 126 जागा मिळाल्यात, काँग्रेसला 46, शरद पवारांची राष्ट्रवादी 19, ठाकरेंची शिवसेना 38 आणि इतर 21. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते आहे सांगोल्याहून. सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई विजयी झालेल्या आहेत आणि सुनबाईंच्या विजयानंतर शहाजी बापू पाटलांना अश्रू अनावर झाल्याचं दिसलं. सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाईंचा विजय झाला आणि त्यानंतर या विजयाचा जल्लोष करत असताना शहाजी बापूंना आपले अश्रू अनावर झाले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या अश्रूंना त्यांनी वाट मोकळी करून दिली. तर रत्नागिरीतला निकाल समोर आल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे. बघूया. माझ्यासोबत आता उद्योग मंत्री उदय सामंत आहेत. सर, हा एक वेगळा म्हणजे रिक्षा चालक आहेत. म्हणजे जसं आपण म्हटलं तर तुमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे देखील रिक्षा चालक होते आणि आता जे उमेदवार निवडून आलेले आहेत सुयश आंबेकर म्हणून, ते देखील रिक्षा चालक आहेत. नेमका विचार काय होता की यांना उमेदवारी का देऊन? दुसरी गोष्ट म्हणजे स्वीय सहाय्यक देखील. नाही, याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की मी स्वीय सहाय्यक म्हणून ही काही उमेदवारी लादलेली नाही. जेव्हा मी पंचायत समितीचा आढावा घेतला तेव्हा तिथल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की नेताजीला उमेदवारी दिली पाहिजे. तरी देखील मी शेवटच्या क्षणापर्यंत नेताजीला उमेदवारी दिलेली नव्हती. मी प्रचंड विचार करत होतो आणि असाच एका माझ्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला रात्री 3 वाजता की नेताजीला तिकीट देणं गरजेचं आहे, कारण तिथं एक मोठी व्यक्ती जी जिल्हा परिषद स्वतःच्या ताब्यात असलेल्या आविर्भावामध्ये कायम वापरायची अशी उभी राहणार होती. त्याच्यामुळं नंदा मुरकर तिथं निवडून आलेत. त्यांच्यावर नेताजी पाटील असणं हे गरजेचं होतं आणि म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर केली. जर 100% लोकांनी सांगितलं नसतं नेताजीला तिकीट देऊ नका तर नक्की दिलं नसतं आणि म्हणून PA म्हणून काही दिलं नाही. तो PA म्हणून नक्कीच माझ्याबरोबर 15-20 वर्ष काम करतोय, पण त्यानं स्वतः देखील तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय आणि विशेषतः पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं.